Hello dear students, welcome to all of you for this online lecture session. I am Ms. Sonam Pawar and today we will continue with second lecture of career oriented course, certificate course in human resource management. Okay, in the previous lecture we had overview the syllabus of career oriented course, certificate course in human resource management, paper number first. In today's lecture, we will start the first topic or first unit of the certificate course in human resource management paper number first. आपण या ठिकाणी करियर ओरिएंटेड कोर्स सर्टिफिकेट कोर्स इन ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट याचा स्टडी करीत आहोत. तर प्रिव्हियस लेक्चर्समध्ये आपण पाहिले आहे की हा जो काही कोर्स आहे तो कोर्स तुम्हाला 300 मार्क्सचा आहे. त्यामध्ये 3 पेपर्स तुम्हाला दिले आहेत. ओके, पेपर नंबर फर्स्ट, पेपर नंबर सेकंड आणि पेपर नंबर थर्ड. तर 2 पेपर हे थेअरी टाईप आहेत आणि तिसऱ्या पेपरसाठी तुम्हाला एक प्रोजेक्ट तयार करायचा आहे. आजच्या लेक्चर्सपासून आपण जो काही पेपर नंबर फर्स्ट आहे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट यामधील युनिट नंबर फर्स्ट हे स्टार्ट करणार आहोत. प्रिव्हियस लेक्चर्समध्ये आपण पेपर नंबर फर्स्टचा जो काही सिलॅबस आहे तो डिस्कस केला आहे, त्याचा ओव्हरव्ह्यू घेतलेला आहे. लक्षात घ्या की पेपर नंबर फर्स्ट जो आहे त्याचं टायटल आहे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. ओके, पेपर नंबर फर्स्ट टायटल ॲज ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. यामधील जो युनिट नंबर फर्स्ट आहे त्याचं टायटल देखील काय आहे, ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. यामध्ये तुम्हाला स्टडी करण्यासाठी 4 मेन कंटेंट्स दिले आहे. फर्स्ट कंटेंट आहे इंट्रोडक्शन अँड कन्सेप्ट ऑफ ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. देन सेकंड कंटेंट्स आर फंक्शन्स ऑफ ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. Then third contents are recruitment and selection process and last is training and development its methods. तर हे युनिट नंबर फर्स्टच्या माध्यमातून तुम्ही HRM हे कन्सेप्ट काय आहे ते शिकणार आहात. ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये जे काही फंक्शन्स HR मॅनेजरला करावे लागतात ते फंक्शन्स कोणते आहेत, त्यामध्ये 2 टाईप्सचे फंक्शन्स आहेत. फर्स्ट आहे ऑपरेटिव्ह फंक्शन्स, सेकंड आहे मॅनेजरल फंक्शन्स. ओके, हे ऑल फंक्शन्स तुम्हाला स्टडी करायचे आहेत. त्यानंतर जे काही एम्प्लॉईज आहेत ऑर्गनायझेशनसाठी उपयुक्त असणारे एम्प्लॉईज कसे रिक्रूट करायचे, रिक्रूट केल्यानंतर त्यांचं सिलेक्शन कसे केले पाहिजे, मग त्याची जी काही प्रोसेस आहे ती प्रोसेस तुम्हाला स्टडी करायची आहे. आणि त्यानंतर जे काही एम्प्लॉईज सिलेक्ट केलेले आहेत त्या एम्प्लॉईजना ट्रेनिंग देणे आवश्यक आहे, त्यांची डेव्हलपमेंट करणे आवश्यक आहे. मग असे ट्रेनिंग किंवा त्यांचं डेव्हलपमेंट करण्यासाठी जी काही कंपनी आहे, जी काही ऑर्गनायझेशन आहे ते कोणत्या मेथड्स यूज करतात. ओके, त्या मेथडचा स्टडी तुम्हाला युनिट नंबर फर्स्टच्या माध्यमातून करायचा आहे. तर अशा प्रकारे हा जो युनिट नंबर फर्स्ट आहे त्याचं टायटल आहे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. त्यामध्ये तुम्हाला 4 कंटेंट्स दिले आहे. फर्स्ट आहे इंट्रोडक्शन अँड कन्सेप्ट ऑफ ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. देन सेकंड आहे फंक्शन्स ऑफ ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. देन थर्ड कंटेंट आहे रिक्रुटमेंट अँड सिलेक्शन प्रोसेस अँड लास्ट इज ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट इट्स मेथड्स. आजच्या लेक्चर्समध्ये आपण युनिट नंबर फर्स्टमधील जो फर्स्ट कंटेंट आहे तो म्हणजे कन्सेप्ट ऑफ ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. ओके, मग आपण या ठिकाणी ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट म्हणजे नक्की काय, त्याचं मिनिंग काय आहे, ती कन्सेप्ट काय आहे ते डिस्कस करणार आहोत. आणि अनेक ऑथर्सने काही डेफिनेशन्स दिल्या आहेत, त्यांनी त्यांची मत मांडले आहे की नक्की ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट म्हणजे काय, त्या काही डेफिनेशन्स डिस्कस करणार आहोत. आणि या HRMचे म्हणजे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटचे जे काही नेचर आहे, त्याचे स्वरूप आहे, ते स्वरूप कशा प्रकारचे आहे ते देखील आजच्या लेक्चर्समध्ये डिस्कस करणार आहोत. तर या ठिकाणी पहा, ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट हा जो काही वर्ड आहे त्या वर्डचे या ठिकाणी क्लासिफिकेशन केले आहे. ते 2 वर्ड्स म्हणजे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट इज डिवायडेड इंटू 2 पार्ट्स. फर्स्ट इज ह्युमन रिसोर्स आणि सेकंड इज ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. ओके, या ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटचे डिवायडेशन हे 2 पार्ट्समध्ये केले आहे. फर्स्ट आहे ह्युमन रिसोर्स आणि सेकंड आहे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. ओके, मग फर्स्टली ह्युमन रिसोर्स मीन्स व्हॉट. ओके, ह्युमन रिसोर्स मीन्स व्हॉट. Human resource means is a person or human or employee that works for an organization. Okay, human resource means what? Human resource means is a person or human or employee that works for an organization. तर ह्युमन रिसोर्स म्हणजे नक्की काय, तर कंपनी आहे, जी काही ऑर्गनायझेशन आहे
त्या ऑर्गनायझेशनमध्ये जो एम्प्लॉई काम करतो, जो व्यक्ती काम करतो, जो मनुष्य प्राणी काम करतो, तो म्हणजे ह्युमन रिसोर्स. ओके, कारण की जे काही ऑर्गनायझेशन आहे त्या ऑर्गनायझेशनमध्ये अनेक रिसोर्सेसचा वापर करून काय केले जाते, जे काही प्रोडक्ट तयार करायचे आहे ते बनवले जाते, ती ऑर्गनायझेशन रन केली जाते. आणि या कंपनीच्या या ऑर्गनायझेशनचे मेन रिसोर्स, मेन फॅक्टर, इम्पॉर्टंट फॅक्टर कोणता आहे, तो म्हणजे ह्युमन रिसोर्स. कारण की ऑल ओव्हर बिझनेस जास्तीत जास्त ओके सगळा बिझनेस हा ह्युमन रिसोर्सवरती डिपेंड असतो. कारण की विदाऊट ह्युमन रिसोर्स कोणतेही ऑर्गनायझेशन हे रन होऊ शकत नाही. भले त्या ऑर्गनायझेशनकडे जास्त पैसा असेल, मशिनरीज असतील, वेगवेगळ्या मोठमोठ्या इक्विपमेंट असतील, ओके आता न्यू टेक्नॉलॉजी आली आहे ते असेल, ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी असेल, परंतु ते जे काही मशिनरीज आहेत, ते जे काही इक्विपमेंट्स आहेत, जी मोठमोठे टेक्नॉलॉजी आता आलेलं आहे, त्या ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी यूज करण्यासाठी त्या ठिकाणी त्या ऑर्गनायझेशनमध्ये ह्युमन रिसोर्सची आवश्यकता असते, एम्प्लॉयची आवश्यकता असते. ओके, म्हणून ह्युमन रिसोर्स म्हणजे काय, तर जे काही ऑर्गनायझेशन आहे त्या ऑर्गनायझेशनमध्ये काम करणारा व्यक्ती किंवा एम्प्लॉई म्हणजे ह्युमन रिसोर्स होय. त्यानंतर सेकंड वर्ड म्हणजे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. आता ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट म्हणजे काय, ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट ओके त्याचा शॉर्ट फॉर्म आहे HRM आणि HRMचाच लॉंग फॉर्म काय आहे, ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. तुम्ही सर्वांनी HRM याचा लॉंग फॉर्म चांगल्या प्रकारे लक्षात ठेवायचा आहे की HRM स्टँड्स फॉर ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट मीन्स व्हॉट, ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट इज द प्रोसेस ऑफ एम्प्लॉईंग पीपल, ट्रेनिंग देम अँड डेव्हलपिंग स्ट्रॅटर्जीज टू रिटेन देम. ओके, human resource management means what, human resource management is the process of employing people, training them, compensating them, developing policies relating to them and developing strategies to retain them. या ठिकाणी काय सांगितले आहे की ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट कशाला म्हटले जाते, ऑर्गनायझेशनसाठी आवश्यक असणारे एम्प्लॉई मिळविणे, तो वर्कर मिळविणे, त्याला तो जे काही काम करायचे आहे, त्याला जो परफॉर्मन्स करायचा आहे त्याचे नॉलेज देण्यासाठी ट्रेनिंग प्रोग्राम ऑर्गनाईज त्या कंपनीला करावे लागतात. मग त्याला त्यांच्या कामाचे ट्रेनिंग देणे, त्यानंतर तो जो काही वर्कर आहे त्याने फक्त त्या ऑर्गनायझेशनमध्ये कामच केले पाहिजे का, त्याने त्या ऑर्गनायझेशनमध्ये त्यांचे जे काही ऑब्जेक्टिव्ज असतील ओके ती ऑब्जेक्टिव्ह फुलफिल करण्यासाठी कॉन्ट्रीब्युशन देत असतो. मग त्याचे रिटर्न्स, त्याचा परतावा म्हणून ती ऑर्गनायझेशन काय करते, त्याला रेम्युनरेशन देत असते. मग त्या एम्प्लॉईजना योग्य त्या प्रकारे कंपेन्सेशन देणे, त्याचे मानधन देणे, त्याने काम केलेल्या कामाचा मोबदला देणे. मग असा कामाचा मोबदला ओके त्याचे रेम्युनरेशन वेजेस किंवा सॅलरी ओके मजुरी किंवा वेतन या दोन्ही स्वरूपात दिले जाते. मग आवश्यक असणारा एम्प्लॉईज मिळविणे, त्यांना ट्रेनिंग देणे, त्यांना योग्य त्या प्रकारे फेअरली पद्धतीने कंपेन्सेशन म्हणजेच रेम्युनरेशन देणे. त्याचबरोबर जो काय एम्प्लॉई आहे आता त्याची डेव्हलपमेंट करणे आवश्यक आहे. मग ती डेव्हलपमेंट करण्यासाठी कोणकोणत्या ॲक्टिव्हिटीज केल्या पाहिजेत, त्यांचे योग्य त्या प्रकारे पॉलिसीज ठरविणे आणि योग्य त्या प्रकारच्या डेव्हलपमेंट स्ट्रॅटर्जीज ठरविणे, या सर्व ॲक्टिव्हिटी या ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये केली जाते. त्यालाच ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट असे म्हणतात. ओके, ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटचा अत्यंत सिम्पल वर्ड्स आहे की ऑर्गनायझेशनसाठी आवश्यक असणाऱ्या एम्प्लॉईज मिळविणे, त्याला योग्य त्या प्रकारे कामाचे ट्रेनिंग देणे, त्याला तो जो काही काम करते त्या कामाचा मोबदला म्हणजे त्याचे रेम्युनरेशन देणे आणि त्या एम्प्लॉईचे डेव्हलपिंग होण्यासाठी, त्याचे विकास होण्यासाठी वेगवेगळ्या पॉलिसीज ठरविणे, या सर्व ॲक्टिव्हिटीज या ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये केले जाते. या सर्व गोष्टींचं योग्य त्या प्रकारे मॅनेजमेंट करणे म्हणजेच ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट होय. नाव लेट्स सी प्रॉपर मीनिंग ऑफ ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. आपण फक्त या ठिकाणी ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट म्हणजे काय ते डिस्कस करीत आहोत, त्याची नेचर डिस्कस करीत आहोत. तर ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट म्हणजे नक्की काय, त्याचं मीनिंग काय आहे. तर ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट इज अ मॉडर्न ॲप्रोच ऑफ मेंटेनिंग पीपल ॲट वर्कप्लेस which focuses on acquisition, development, utilization and maintenance of human resource. ओके, या ठिकाणी काय सांगितलं आहे की हा जो काही ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट आहे तो एम्प्लॉईजना कशा प्रकारे हँडल केली पाहिजे, त्यांची डेव्हलपमेंट कशी केली पाहिजे, तो कसा मिळवला पाहिजे,
त्या ऑर्गनायझेशनचे जे काही ऑब्जेक्टिव्ज असतील, ओके, ते ऑब्जेक्टिव्ह फुलफिल करून घेण्यासाठी त्यांचं युटिलायझेशन कशाप्रकारे करून घेणे, त्यांचं मेंटेनन्स कसं करणे, या सर्व गोष्टी करण्यासाठी या मॉडर्न ॲप्रोचमधील हा ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट अत्यंत इम्पॉर्टंट आहे. त्याच्या दृष्टीने हा ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट खूप इम्पॉर्टंट आहे आणि हा एक मॉडर्न ॲप्रोच आहे ज्याच्या माध्यमातून जे काय एम्प्लॉईज आहे ते योग्यता एम्प्लॉईज मिळविणे त्या ऑर्गनायझेशनला सोपे होते. त्यानंतर त्यांची डेव्हलपमेंट करणे, त्यांचा पुरेपूर वापर त्या ऑर्गनायझेशनसाठी करून घेणे, या सर्व ॲक्टिव्हिटीज या ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये केले जातात. म्हणजे या ऑल गोष्टींचे मॅनेजमेंट योग्य त्या प्रकारे करणे. ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट इज डेव्हलपमेंट ओरिएंटेड. ओके, लक्षात ठेवा की हे जे काही ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट आहे ते कशा प्रकारचे आहे, तर इट इज अ डेव्हलपमेंट ओरिएंटेड and it is concern of managers of all level and provide space for employee involvement, performance and growth. Okay, it is concern of managers of all level. आता कोणतीही कंपनी असो, कोणतेही ऑर्गनायझेशन असो, त्यामध्ये लोअर लेवल, मिडल लेवल आणि हाय लेवल अशी मॅनेजमेंट असते आणि या मॅनेजमेंटमध्ये अनेक एम्प्लॉईज काम करतात. म्हणजे काय एम्प्लॉईज आहे त्यांची जे काही काम केली जाते त्या कामामध्ये इन्व्हॉल्वमेंट करून घेणे, त्यांचा परफॉर्मन्स इम्प्रूव्ह करणे आणि त्या एम्प्लॉईची ग्रोथ करणे आणि त्याच्या माध्यमातून जी काही ऑर्गनायझेशन आहे त्याची ऑब्जेक्टिव्ज फुलफिल करणे हे या ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये केले जाते. ओके, त्याच्यासाठी अनेक प्रयत्न या ठिकाणी केले जातात. सेव्हरल कंपनीज नावडेज प्रेफर ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट टू पर्सनल मॅनेजमेंट. ओके, अलीकडील काळामध्ये हे जे काही कंपनीज आहेत त्या कंपनी काय करत आहेत, तर जे काही ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट आहे, ओके, त्यालाच पर्सनल मॅनेजमेंट ओके या नावाने देखील काय केलं प्रेफर केले जाते. मग हे प्रेफर का करतात, तर ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट प्लेज वायटल रोल इन मेंटेनिंग क्वालिटी टीम ऑफ वर्किंग एक्सपर्ट्स. ओके, ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट प्लेज वायटल रोल. हा ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट अत्यंत महत्त्वाचं या ठिकाणी भूमिका बजावतो की जे काय एम्प्लॉईज आहेत त्या एम्प्लॉईंची क्वालिटी कशी असावी, त्यांचा परफॉर्मन्स कसा असावा, त्याचबरोबर त्यांना परफॉर्मन्स इम्प्रूव्ह करता यावे यासाठी वेगवेगळे ट्रेनिंग प्रोग्राम्स देणे, ऑर्गनाईज करणे, त्यांची डेव्हलपमेंट करणे, या सर्व गोष्टींचे काम, त्यांचे मेंटेनन्स, त्यांचे योग्य त्या प्रकारचे मॅनेजमेंट या ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये केले जाते. ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट इज द मॅनेजमेंट ऑफ ह्युमन रिसोर्सेस. फर्स्टली लक्षात ठेवा की ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये नक्की कोणत्या गोष्टींचे मॅनेजमेंट केले जाते. ओके, या ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये जो काय एम्प्लॉई आहे, जो काही वर्कर आहे, जो ह्युमन रिसोर्स आहे, जो ऑर्गनायझेशनमध्ये किंवा एखाद्या कंपनीमध्ये काम करतो त्यांचे योग्य त्या प्रकारे मॅनेजमेंट करण्याचे काम हे या ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये केले जाते. अँड ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट it is independent or distinct and more important branch of industrial management. ओके, या ठिकाणी काय सांगितले आहे की ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट इट इज अ इंडिपेंडंट. ती काय आहे, ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट हे इंडिपेंडंट आहे अँड इम्पॉर्टंट ब्रँच ऑफ इंडस्ट्रियल मॅनेजमेंट. तर जे काही औद्योगिक व्यवस्थापन आहे त्याच्यामधील अत्यंत इम्पॉर्टंट अशी एक ब्रँच आहे ती म्हणजे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट होय. And this branch of knowledge relates to everyone from the chief manager of the workforce working in the organization at the enterprise level to the simple worker. And as a field, human resource management has undergone many changes over the last 20 years and giving it an even more important role in today's organization. तर पाठीमागील ओके काही लास्ट 20 इयर्सपासून हा जे काही ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट आहे त्याच्यामध्ये अनेक चेंजेस झालेले दिसून येतात आणि या नावडेज ओके टुडेज ऑर्गनायझेशनमध्ये या ह्युमन रिसोर्स चे मॅनेजमेंट करणे अत्यंत इम्पॉर्टंट आहे. ओके, इम्पॉर्टंट रोल या ठिकाणी दिसून येतो. तर या अनेक गोष्टींवरून असे समजते की ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट म्हणजे नक्की काय, तर यामध्ये ओके ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट म्हणजे काय, तर
आवश्यक असणारा एम्प्लॉईज ऑर्गनायझेशनमध्ये मिळविणे, तो टिकविणे, त्याची योग्य त्या प्रकारे डेव्हलपमेंट करणे, त्याला मोटिवेट करणे काम करण्यासाठी, त्याचबरोबर त्याला ट्रेनिंग देणे, या अशा अनेक गोष्टींचं योग्य त्या प्रकारे प्लॅनिंग करणे आणि त्यांचे मॅनेजमेंट करणे म्हणजेच ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट होईल. आता तुम्हाला तर मॅनेजमेंट म्हणजे काय माहिती आहे की लोकांकडून काम करून घेण्याची एक आर्ट म्हणजेच मॅनेजमेंट होईल. आणि यासाठीच काय केले जाते, तर जो काही ह्युमन रिसोर्स आहे त्याचा पुरेपूर वापर करून घेता यावा यासाठी त्या ह्युमन रिसोर्सचं योग्य त्या प्रकारे प्लॅनिंग करणे आवश्यक असते. त्याचबरोबर त्याची रिक्रुटमेंट कशी केली पाहिजे, त्याला सिलेक्शन कसे केले पाहिजे, त्याला कोणत्या प्रकारे ट्रेनिंग दिले पाहिजे, अशा अनेक गोष्टींचे योग्य त्या प्रकारे मॅनेजमेंट करण्याचे काम या ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये केले जाते. नाव लेट्स सी डेफिनेशन्स ऑफ ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. फर्स्ट डेफिनेशन्स अकॉर्डिंग टू एडविन बी फ्लिपो. तर पहिली जी डेफिनेशन्स आहे ती कोणी सांगितली आहे, ती कोणाची आहे, तर ती आहे एडविन बी फ्लिपो यांनी ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट म्हणजे काय त्याची एक डेफिनेशन दिली आहे की त्यांच्या मते ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट म्हणजे नक्की काय. इट इज द प्लॅनिंग, ऑर्गनायझिंग, डिरेक्टिंग अँड कंट्रोलिंग ऑफ द प्रोक्युरमेंट, डेव्हलपमेंट, कंपेन्सेशन, इंटिग्रेशन, मेंटेनन्स अँड सेपरेशन of human resources to the end that individual, organizational and social objectives are accomplished. Okay, अत्यंत सिम्पल डेफिनेशन्स एडविन बी फ्लिपो यांनी दिली आहे. त्यांनी काय सांगितले आहे की जो काही ह्युमन रिसोर्स आहे त्या ह्युमन रिसोर्सचे प्रोक्युरमेंट ओके तो कसा मिळवला पाहिजे. ओके, त्यासाठी त्यांचे योग्य त्या प्रकारे पहिल्यांदा प्लॅनिंग करणे आवश्यक आहे. त्यानंतर त्यांचे ऑर्गनायझिंग करणे ओके योग्य त्या प्रकारे त्यांचं डिरेक्टिंग, कंट्रोलिंग, त्यांची डेव्हलपमेंट, कंपेन्सेशन, इंटिग्रेशन आणि त्यांचं मेंटेनन्स अँड सेपरेशन अशा अनेक गोष्टी या ठिकाणी केल्या जातात, या ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये केले जातात. कारण की ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये ह्युमन रिसोर्सवरती काय केले जाते, त्यांचेच मॅनेजमेंट केले जाते. कारण की ऑल ओव्हर जो काही बिझनेस आहे तो या ह्युमन रिसोर्सवरती अवलंबून असतो. विदाऊट ह्युमन रिसोर्स कोणताही बिझनेस रन होऊ शकत नाही. म्हणून जो काही आवश्यक असणारा ह्युमन रिसोर्स आहे तो ह्युमन रिसोर्स मिळवण्यासाठी त्यांचे योग्य त्या प्रकारे प्लॅनिंग करणे, त्यांची रिक्रुटमेंट प्रोसेस योग्य त्या प्रकारे ठरविणे, त्यांचे सिलेक्शन योग्य त्या प्रकारे करणे आणि ऑर्गनायझेशनमध्ये जो काय एम्प्लॉय काम करतो त्यांचे कंपेन्सेशन म्हणजे त्यांचं रेम्युनरेशन योग्य त्या पद्धतीने देण्यासाठी त्यांचे मॅनेजमेंट करणे, या ह्युमन रिसोर्सचे योग्य त्या प्रकारे मेंटेनन्स म्हणजे जो काही ह्युमन रिसोर्स आहे त्याला वेगवेगळ्या फॅसिलिटीज प्रोव्हाइड करणे, त्यांना अलाउन्सेस देणे, त्यांना बोनस देणे, त्यांना रिवॉर्ड्स देणे, अशा अनेक गोष्टींचे योग्य त्या प्रकारे मॅनेजमेंट या ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये केले जाते. देन सेकंड डेफिनेशन आहे ती अकॉर्डिंग टू द इन्व्हेन्सविच अँड ग्लूक यांची. ओके, सेकंड डेफिनेशन आहे अकॉर्डिंग टू द इन्व्हेन्सविच अँड ग्लूक. आता यांच्यामध्ये ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट म्हणजे काय. ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट इज कन्सर्न विथ द मोस्ट इफेक्टिव्ह यूज ऑफ पीपल टू अचीव ऑर्गनायझेशनल अँड इंडिव्हिज्युअल गोल्स. इट इज द वे ऑफ मॅनेजिंग पीपल ॲट वर्क सो दॅट दे गिव्ह देअर बेस्ट टू द ऑर्गनायझेशन. यांनी देखील ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट म्हणजे काय अत्यंत सिम्पल वर्ड्समध्ये सांगितले आहे की ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट इज कन्सर्न विथ द मोस्ट इफेक्टिव्ह यूज ऑफ पीपल टू अचीव ऑर्गनायझेशनल अँड इंडिव्हिज्युअल गोल्स and it is the way of managing people at work so that they give their best to the organization. तर ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट म्हणजे ऑर्गनायझेशनल अँड इंडिव्हिज्युअल जे काही गोल्स आहेत, जे काही ऑब्जेक्टिव्ज आहेत ते अचीव करण्यासाठी ओके ती फुलफिल करण्यासाठी ऑर्गनायझेशनमध्ये जो ह्युमन रिसोर्स आहे तो ह्युमन रिसोर्स अवेलेबल असतो. मग त्यांचा ऑर्गनायझेशनसाठी पुरेपूर वापर करून घेणे आणि त्यांचा जी काही ऑर्गनायझेशन आहे त्या ऑर्गनायझेशनची ऑब्जेक्टिव्ह फुलफिल करण्यासाठी पुरेपूर वापर करून घेणे आणि त्याच्यासाठी या ह्युमन रिसोर्सची योग्य त्या प्रकारे मॅनेजमेंट करणे होय. कारण की ऑर्गनायझेशनल आणि इंडिव्हिज्युअल गोल्स कधी फुलफिल होऊ शकतात तर जो काही एम्प्लॉय आहे तो चांगल्या प्रकारे काम करत असणारे, तो इफिशियंटलीने ओके काम करणारे, जर त्याने काम केले तर काय होणार आहे त्या ऑर्गनायझेशनची प्रोडक्टिव्हिटी इन्क्रीज होणार आहे.
प्रोडक्टिव्हिटी इन्क्रीज झाली तर जे काही त्यांचे प्रोडक्ट आहे ते कस्टमरपर्यंत पोहोचू शकेल, ते मार्केटमध्ये पोहोचू शकेल. आणि त्याचबरोबर फक्त प्रोडक्टिव्हिटी इन्क्रीज नाही केली जात, तर त्या ठिकाणी जे काही प्रोडक्ट आहे त्याची क्वालिटी देखील चेक केली जाते. कारण की जे काही कस्टमर्स आहेत त्या कस्टमर्सना ते प्रोडक्ट आवडणे आवश्यक असते. म्हणून जो काही ह्युमन रिसोर्स आहे त्यांचा ऑर्गनायझेशनल आणि इंडिव्हिज्युअल गोल्स अचीव करण्यासाठी पुरेपूर वापर करून घेता यावा यासाठी त्यांचे योग्य त्या प्रकारे मॅनेजमेंट करणे म्हणजेच ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट होय. आणि ह्युमन रिसोर्सचे योग्य त्या प्रकारे मॅनेजमेंट करण्यासाठी हा एक बेस्ट वे असतो, चांगला मार्ग असतो. देन नेक्स्ट डेफिनेशन आहे अकॉर्डिंग टू CH नॉर्थकॉट. ओके, यांनी देखील ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट म्हणजे काय हे अत्यंत सिम्पल वर्ड्समध्ये सांगितले आहे. त्याचबरोबर तुम्ही लक्षात ठेवा की ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट यालाच लेबर रिसोर्स मॅनेजमेंट किंवा मॅनपॉवर रिसोर्स मॅनेजमेंट असे देखील म्हटले जाते. तर लेबर रिसोर्स मॅनेजमेंट इज ॲन एक्सटेन्शन ऑफ जनरल मॅनेजमेंट दॅट ऑफ प्रोमोटिंग अँड स्टिम्युलेटिंग एव्हरी एम्प्लॉई टू मेक हिज फुलटेस्ट कॉन्ट्रीब्युशन टू द पर्पज ऑफ द बिझनेस. तर CH नॉर्थकॉट यांनी ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट म्हणजे नक्की काय सांगितले आहे ते सांगतात की लेबर रिसोर्स मॅनेजमेंट इज ॲन एक्सटेन्शन ऑफ जनरल मॅनेजमेंट अँड दॅट ऑफ prompting and stimulating every employee to make his fullest contribution to the purpose of the business. तर प्रत्येक बिझनेस ऑर्गनायझेशनची जी काही उद्दिष्टे आहेत, ओके, त्यांची जी काही पर्पज आहे म्हणजे हा काय जो बिझनेस आहे तो कशासाठी स्थापन केला आहे, ओके, यासाठी त्यांची काहीतरी उद्दिष्टे असणार, त्यांचं पर्पज आहे. मग ते उद्दिष्टे अचीव करण्यासाठी त्या ऑर्गनायझेशनमध्ये जे काही एम्प्लॉईज आहे त्या एम्प्लॉईजने फुल कॉन्ट्रीब्युशन देणे आवश्यक आहे. मग यासाठी त्या एम्प्लॉईजना त्या वर्कर्सना मोटिवेट करणे, त्यांना प्रोत्साहित करणे आणि प्रोत्साहित करण्यासाठी त्या ह्युमन रिसोर्सचे योग्य त्या प्रकारे मॅनेजमेंट करणे आवश्यक असते. आणि या ह्युमन रिसोर्सचे ऑल ओव्हर मॅनेजमेंट करण्याचे काम या ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये किंवा लेबर रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये केले जाते. त्यालाच ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट, मॅनपॉवर रिसोर्स मॅनेजमेंट किंवा लेबर रिसोर्स मॅनेजमेंट अशा अनेक नावाने ओळखले जाते. तर या ऑल डेफिनेशन्सवरून असे निदर्शनास येते की प्रत्येक बिझनेस काहीही असो, कोणताही असो, ओके, ईच अँड एव्हरी बिझनेसची ऑर्गनायझेशनची अनेक गोल्स किंवा त्यांची ऑब्जेक्टिव्स ठरलेली असतात. ती अचीव करण्यासाठी ह्युमन रिसोर्स हा मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. आणि यासाठी त्या ह्युमन रिसोर्सचे योग्य त्या प्रकारे मॅनेजमेंट करणे, ओके, आवश्यक आहे. आणि त्यांनी बेस्ट परफॉर्मन्स द्यावा, त्यांनी जास्तीत जास्त मन लावून काम करावे, यासाठी त्यांना मोटिवेट करणे, तो ह्युमन रिसोर्स टिकवून ठेवणे, त्यांची डेव्हलपमेंट करणे, ओके, त्यांना योग्य त्या प्रकारे ट्रेनिंग देणे. आणि यासाठी योग्य त्या प्लॅनिंगच्या बेसिसवर या ह्युमन रिसोर्सचे मॅनेजमेंट करणे म्हणजेच ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट होय. देन नाव लेट्स सी नेचर ऑफ ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. आता हे जे काही ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट आहे त्याचे नेचर कशा प्रकारचे आहे, त्याचे स्वरूप कसे आहे, तर या ठिकाणी तुम्हाला 6 पॉईंट्स दिले आहेत. त्याच्या आधारे हे जे काही ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट आहे त्याचे नेचर तुम्हाला निश्चितच लक्षात येईल. Now let's see nature of human resource management. This is the first content, pervasive function. Second is result oriented. Then tactful approach, people centric, integrative action and continuous process. Human resources are multidimensional in nature. Human resource management involves management functions like planning, organizing, directing and controlling, etc. etc. It also involves procurement, development, maintenance and management of human resource. It helps to achieve individual, organizational and social objectives. तर तुम्हाला तर माहितीच आहे जे काही ह्युमन रिसोर्स आहे त्याचं नेचर कशा प्रकारचं आहे, तर इट इज अ मल्टी डायमेन्शनल नेचर, ओके. आणि यामध्ये या ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये कोणत्या गोष्टींचं मॅनेजमेंट केले जाते, कोणत्या गोष्टी इन्वॉल्व्ह आहेत, तर जो काही ह्युमन रिसोर्स आहे तो ह्युमन रिसोर्स मिळविणे, तो मिळवण्यासाठी त्यांचं योग्य त्या प्रकारे प्लॅनिंग करणे, त्यांचे ऑर्गनायझिंग, त्यांचे डिरेक्टिंग, त्यांचे कंट्रोलिंग, त्यांची डेव्हलपमेंट, त्यांची मेंटेनन्स असे अनेक गोष्टींचे मॅनेजमेंट या ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये केली जाते. असे मॅनेजमेंट का केले जाते, तर
इंडिव्हिज्युअल ऑर्गनायझेशनल अँड सोशल ऑब्जेक्टिव्ज फुलफिल करता यावी, ती अचीव करता यावी, यासाठी यांचे मॅनेजमेंट करणे आवश्यक असते. मग या ठिकाणी काय सांगितलं आहे की हे जे काही ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट आहे त्याचे नेचर कशा प्रकारचे आहे, त्याचे स्वरूप हे कशा प्रकारचे आहे. तर त्यांनी सांगितले आहे की ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट इट इज अ परव्यासिव्ह फंक्शन, म्हणजे ते एक व्यापक कार्य आहे. त्यानंतर ते एक रिझल्ट ओरिएंटेड आहे. दिस इज द टॅक्टफुल ॲप्रोच, ते एक व्यवहार्य दृष्टिकोन आहे. नेक्स्ट इज पीपल सेंट्रिक, ती जी काही लोक आहेत त्या लोकांकडे केंद्रित अशी एक काय आहे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट आहे. आणि इंटिग्रेटिव्ह ॲक्शन आणि कंटिन्युअस प्रोसेस. तर हे जे काही ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट केली जाते ती एक कंटिन्युअस प्रोसेस आहे, ती एक निरंतर प्रक्रिया आहे, ती सतत केली जाणारी प्रक्रिया आहे, असे या ह्युमन रिसोर्सचे मॅनेजमेंट आहे. नाव लेट्स सी वन बाय वन. The first is pervasive function. Firstly, pervasive function means what? Human resource management is practiced at all levels of management. तर फर्स्टली लक्षात घ्या की हे जे काही मॅनेजमेंट आहे, ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट आहे, ते ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट हे ऑल लेवल्स ऑफ मॅनेजमेंट, कंपनीमधील किंवा ऑर्गनायझेशनमध्ये जे काय मॅनेजमेंट आहे त्या मॅनेजमेंटमधील ऑल लेवल्सवरती, म्हणजे हाय लेवल, मिडल लेवल, लोअर लेवल, या तिन्ही लेवलवरती या ह्युमन रिसोर्सचे मॅनेजमेंट हे केले जाते. अँड अप्लायज टू ऑल काइंड्स ऑफ ऑर्गनायझेशन. आणि ह्युमन रिसोर्सचे मॅनेजमेंट हे कोणत्याही प्रकारची ऑर्गनायझेशन असून कोणतीही संघटना असो त्या ठिकाणी अप्लाय होत असते. इव्हन नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन. ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटचे फर्स्ट नेचर कसे आहे, त्याचं स्वरूप कसे आहे, तर इट इज अ परव्यासिव्ह फंक्शन. म्हणजे काय, तर हे जे काही ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट आहे ते ऑल लेवल्स ऑफ मॅनेजमेंट, ऑर्गनायझेशन कोणतीही असो त्या ठिकाणी ती अप्लाय होत असते. आणि त्या ऑर्गनायझेशनमध्ये ऑल लेवल्स म्हणजे हाय लेवल, मिडल लेवल, लोअर लेवल या ऑल लेवल्सवरती त्यांचे मॅनेजमेंट त्या ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट करणे आवश्यक असते. आणि इव्हन नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन, ओके, जी ऑर्गनायझेशन प्रॉफिट मिळवत नसेल त्या संस्थांना देखील, त्या ऑर्गनायझेशनला देखील त्यांचे जे काही एम्प्लॉईज आहेत त्यांचे मॅनेजमेंट करणे आवश्यक असते. म्हणूनच त्याला परव्यासिव्ह फंक्शन असे म्हटले जाते. त्यानंतर सेकंड नेचर आहे ते म्हणजे रिझल्ट ओरिएंटेड. आता रिझल्ट ओरिएंटेड म्हणजे काय, तर इट एम्स ॲट अचिव्हिंग ऑर्गनायझेशनल ऑब्जेक्टिव्ज थ्रू द ऑप्टिमम युटिलायझेशन ऑफ ह्युमन रिसोर्सेस. तर तुम्हाला माहितीच आहे की ह्युमन रिसोर्स हा प्रत्येक ऑर्गनायझेशनची इम्पॉर्टंट अशी एक असेट आहे. मग हा जो काही ह्युमन रिसोर्स आहे त्याचा पुरेपूर वापर त्या ऑर्गनायझेशनचे जे काही ऑब्जेक्टिव्ज आहेत ते फुलफिल करून घेण्यासाठी केला जातो. त्यांचा ऑप्टिमम युटिलायझेशन म्हणजे त्याचा जास्तीत जास्त वापर त्या ऑर्गनायझेशनचे जे काही ऑब्जेक्टिव्ज आहेत ते अचीव करण्यासाठी केला जातो. म्हणूनच त्याला रिझल्ट ओरिएंटेड असे म्हटले जाते. देन थर्ड नेचर आहे टॅक्टफुल ॲप्रोच. ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट डील्स विथ द पीपल हू आर डिस्टिंक्ट फ्रॉम वन अनादर. ओके, ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट एकमेकांपासून वेगळे असलेल्या लोकांशी काय करते, व्यवहार करीत असते, त्यांच्याबरोबर डील करीत असते. Thus the manager needs to apply diverse strategies and tactics of different point of time and in a different situation. तर अशा प्रकारे जो का मॅनेजमेंट आहे त्या मॅनेजमेंटने वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या परिस्थितीत विविध रणनीती म्हणजे वेगवेगळ्या स्ट्रॅटर्जीज किंवा टॅक्टिक्स लागू करणे ते आवश्यक करणे. ओके, यासाठी या ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटचे काय सांगितले नेचर कशा प्रकारे आहे, ते एक टॅक्टफुल ॲप्रोच आहे, तो एक व्यवहार्य दृष्टिकोन आहे. देन नेक्स्ट नेचर आहे ते पीपल सेंट्रिक. ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट इज कन्सर्न मेजरली विथ एम्प्लॉईज वर्किंग इन ॲन ऑर्गनायझेशन. तर ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये ऑल ओव्हर मॅनेजमेंट हे फक्त ह्युमन रिसोर्सचे केली जाते. आणि जी काही ऑर्गनायझेशन आहे त्या ऑर्गनायझेशनमध्ये जे एम्प्लॉईज काम करतात, ओके, त्या एम्प्लॉईचे योग्य त्या प्रकारचे मॅनेजमेंट करणे हे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमधले मोस्ट इम्पॉर्टंट फंक्शन आहे. म्हणून त्याला पीपल सेंट्रिक असे म्हटले जाते. ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट मेनली एखाद्या ऑर्गनायझेशनमध्ये काम करणाऱ्या एम्प्लॉईशी रिलेटेड आहे. म्हणून या ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटला पीपल सेंट्रिक असे देखील म्हटले जाते. त्याचे अशा प्रकारचे नेचर आहे, त्याचे स्वरूप आहे. देन आहे इंटिग्रेटिव्ह ॲक्शन. इट फोकसेस ऑन maintaining cordial relations among the employees with different levels and also addresses employee
ग्रीव्हन्सेस. आता इंटिग्रेटिव्ह ॲक्शन मीन्स व्हॉट, तर हे वेगवेगळ्या स्तरांवरील जे काही एम्प्लॉईज आहेत त्या एम्प्लॉईजमध्ये कॉर्डियल रिलेशन्स योग्य त्या प्रकारे मेंटेन करण्यासाठी प्रयत्न केले जाते. आणि एम्प्लॉईच्या जर काही कंप्लेंट्स असतील त्यांचे कंप्लेंट सॉल्व करण्याचा देखील प्रयत्न या ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये केला जातो, म्हणून त्याला इंटिग्रेटिव्ह ॲक्शन असे देखील म्हटले जाते. आणि लास्ट आहे ती म्हणजे कंटिन्युअस प्रोसेस. या ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटचे नेचर म्हणजे कंटिन्युअस प्रोसेस, म्हणजे ती एक निरंतर चालणारी प्रक्रिया आहे, ती सतत सुरू असणारी प्रक्रिया आहे. कारण की ऑर्गनायझेशन म्हटले की त्या ठिकाणी एम्प्लॉय काम करतो, मग त्या एम्प्लॉयचे योग्य त्या प्रकारे मॅनेजमेंट करणे आवश्यक आहे आणि ती एक सतत चालणारी प्रक्रिया आहे. ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट इज ऑनगोईंग प्रोसेस ऑफ प्रोक्युरमेंट, डेव्हलपमेंट अँड रिडायरेक्शन ऑफ पर्सनल टुवर्ड्स the organizational goals. It cannot be completed in a day, week or a month. आता हे जे काही ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट हे ह्युमन रिसोर्सचे मॅनेजमेंट केले जाते. मग यामध्ये तो ह्युमन रिसोर्स मिळविणे, त्याची डेव्हलपमेंट करणे याचे अनेक फंक्शन्स या ठिकाणी केले जातात. आणि हे जे काही काम केले जाते ते कधीही संपत नाही, ते एका दिवसात, एका आठवड्यात किंवा एका महिन्यामध्ये कंप्लीट होत नाही. त्याला म्हणून कंटिन्युअस प्रोसेस आहे असे म्हटले जाते. ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट ही एक ऑर्गनायझेशनची जी काही ऑब्जेक्टिव्ज असतात ती ऑब्जेक्टिव्ह फुलफिल करण्याच्या दिशेने ती एम्प्लॉईज मिळविणे, त्यांची डेव्हलपमेंट करणे यासाठी अनेक या ठिकाणी फंक्शन केले जातात, त्याचे काम केले जाते. आणि अशी प्रोसेस ही एका दिवसात, एका आठवड्यात, एका महिन्यामध्ये पूर्ण करता येत नाही, म्हणून ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट इट इज अ कंटिन्युअस प्रोसेस. तर अशा प्रकारे या ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटचे नेचर कशा प्रकारे आहे, तर इट इज अ परव्यासिव्ह फंक्शन, इट इज रिझल्ट ओरिएंटेड, इट इज अ टॅक्टफुल ॲप्रोच, इट इज पीपल सेंट्रिक, इट इज इंटिग्रेटिव्ह ॲक्शन अँड इट इज अ कंटिन्युअस प्रोसेस. तर अशा प्रकारे आज आपण या ठिकाणी या लेक्चरमध्ये जो काय पेपर नंबर 1 आहे, करिअर ओरिएंटेड कोर्स सर्टिफिकेट कोर्स इन ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट, यामधील पेपर नंबर 1चा स्टडी करीत आहोत. आणि पेपर नंबर 1मधील जे काय फर्स्ट युनिट आहे ते आपण स्टार्ट केले आहे. लक्षात ठेवा की पेपर नंबर 1चे टायटल आहे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. आणि जो आपण युनिट नंबर 1 पाहिला त्याचं देखील टायटल काय आहे, ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. तर यामध्ये तुम्हाला अनेक कंटेंटचा स्टडी करायचा आहे. त्यामधील फर्स्ट कंटेंट म्हणजे कन्सेप्ट अँड डेफिनेशन्स ऑफ ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. आजच्या लेक्चर्समध्ये आपण ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट म्हणजे नक्की काय, त्याचे मिनिंग, ती कन्सेप्ट काय आहे ती डिस्कस केली, त्याच्या काही डेफिनेशन्स आजच्या लेक्चर्समध्ये डिस्कस केल्या. आणि ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटचे नेचर, त्याचे स्वरूप हे कशा प्रकारचे आहे ते देखील काही पॉईंटच्या आधारे डिस्कस केलेले आहे. नेक्स्ट लेक्चरला ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटचे जे काही ऑब्जेक्टिव्ज आहेत त्याची इम्पॉर्टन्सी हे डिस्कस करणार आहोत. थँक्यू.